नमस्कार मंडळी. तर पिठलं भाकरी तर सगळ्यांनीच खाल्ली असेल, पण अशी पिठल्याची भाकरी कधी तुम्ही खाल्ली आहे का? तर शिल्लक राहिलेल्या पिठल्याची मी भाकरी बनवली होती. एकच भाजी आपल्याला 2 वेळा खायला नको वाटते, तर अशा वेळी मस्त अशी भाकरी बनवून खायची, खूप टेस्टी लागते. तर माझी आई अशी बनवायची बघा. तर पहिल्यांदा ना पीठ चाळून घेतलं आणि त्यामध्ये ना शिल्लक राहिलेलं पिठलं घातलं आणि तुम्ही यामध्ये तिखट मीठसुद्धा ॲड करू शकता पिठामध्ये. पण मी पाण्यामध्येच मीठ टाकलं होतं, त्यामुळे ॲड केलं नाही. आणि व्यवस्थित अशी कस लावून चं पीठ मळलं की मस्त अशी भाकरी येते, चिरत नाही किंवा तुटत नाही. नंतर ना मी बाजरीची भाकरी होती, त्यामुळं थोडंसं तीळसुद्धा घातलं होतं आणि नंतर नेहमीप्रमाणे आपण जशी भाकरी बनवतो तशी बनवली. पाणी लावलं आणि वरतून थोडंसं तेल सोडलं आणि अजून थोडंसं तीळ घातलं. भाकरी फुगली नव्हती, पण खूप छान झाली होती. तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. लोणच्यासोबत मस्त लागते.